गाडी ॲम्ब्युलन्स कबूल नव्हता केला आम्ही शक्तीपीठ मार्ग तुम्ही आम्हाला नाही त्या शक्तीपीठाची गरज कबूल जे केला तुम्ही देत नाही। चांदवड चौफुली ठप्प, प्रहारचा सरकारविरोधी एल्गार, कर्जमाफी नाही तर रस्ते बंद राहतील। चांदवड गाजावाजा नाही, थेट मैदानात उतरायचं या धोरणावर ठाम राहून प्रहार जनशक्ती पक्षाने आज चांदवडच्या पेट्रोल पंप चौफुलीवर तुफान चक्काजाम आंदोलन छेडलं। शासनाच्या धोरणांचा निषेध, कर्जमाफीची गरज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश हे मुद्दे घेऊन प्रहार कार्यकर्त्यांनी रस्ते ठप्प केले, शासनाला थेट इशारा दिला। सकाळी 9:30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमधून आंदोलनाला सुरुवात झाली। नारेबाजी करत कार्यकर्ते चौफुलीवर पोहोचले आणि वाहतूक संपूर्ण थांबविली। वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत वाढल्या। गणेश निंबाळकर, प्रकाश चव्हाण, संदीप जाधव, चंद्रकांत जाधव यांनी मंचावरून थेट हल्लाबोल केला। हे सरकार बधीर आहे, आता रस्त्यावरूनच उत्तर द्यावं लागेल। राहुड, सोग्रस फाटा, शिरवाडे फाटा परिसरातही मुंबई आग्रा महामार्गावर तीव्र आंदोलन। माथेरान हॉटेलसमोर टायर जाळून निषेध, तर गणेश हांडगे यांनी गळ्यात पत्त्यांची माळ घालून सरकारचा खोटारडेपणा समोर मांडला। पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला। अतिमहत्वाच्या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा ठेवण्यात आला। काही कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमधून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हलविण्यात आलं, परंतु काही वेळातच त्यांची मुक्तता झाली। आंदोलनानंतर प्रांताधिकारी कैलास कडलक, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आलं। यामध्ये जात, पक्ष, धर्म बाजूला ठेवून कष्टकरी एकत्र येणारच असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवड। आज काय नेमकं आंदोलन होतं, काय आपल्या मागण्या आपण 17 मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत। त्याला जवळपास आता 3-4 महिन्याचा कालावधी झाला। त्याच्यात 3 ते 4 बैठका सरकारच्या म्हणजे सह्याद्री अतिगृहात एक बैठक झाली, त्याच्यानंतर विधिमंडळाच्या बावनकुळेंच्या दालनामध्ये एक बैठक झाली। त्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये आश्वासनं दिली जात आहेत। आता मुळात कर्जमुक्तीचं जे आश्वासन आहे ते सरकारचं आहे। आम्ही फक्त त्या आश्वासनाचा जागर या ठिकाणी उभा केलाय। तुम्हाला त्या ठिकाणी विसर पडायला नको म्हणून आपण त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा आहे। पण बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या दिव्यांगांची पेन्शन योजना 6,000 रुपये एवढा व्हायला पाहिजे होती, ती आता 2,500 पर्यंत देण्याचं कबूल केलंय, पण 6,000 आपली मागणी आहे। आणि त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी ही विषमता जी वेगवेगळ्या स्कीममध्ये दिसते त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आपण कशात मांडलं, ते प्रातिनिधिक स्वरूप आपण मांडलं घरकुलांच्या रूपानं। का शहरात किती रुपये दिले जातात आणि ग्रामीणला किती दिलं ते आम्हाला समान हवं आहे। त्याच्यानंतर मेंढपाळांच्या मागण्या आहेत, त्याच्यानंतर मच्छीमार बांधवांच्या मागण्या आहेत। सगळ्यात महत्वाची मागणी आहे MREGS मध्ये लावणी ते कापणी म्हणजे पीक लावल्यानंतर कापणीपर्यंतचा जो त्या ठिकाणचा खर्च आहे तो MREGS मधून त्या शेतकऱ्याला द्यावा। त्याचं कारण असं आहे, तुम्ही भाव नाही देऊ शकत, हमी भाव नाही देऊ शकत, तुम्ही वारंवार त्या ठिकाणी भाव मिळायला लागले हस्तक्षेप पण करता, मग निदान त्याचा उत्पादन खर्च तो सिक्युअर करा, त्याला त्या ठिकाणी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये। सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची मागणी ही आहे। आणि त्या मागणी म्हणजे जसं भांडवली गुंतवणूक म्हणून सरकार वारंवार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या सेशन्समधून आश्वस्त करते, पण खरंच सांगा शेतकऱ्याच्या या व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवलंय सरकारनं, तर नथिंग, नसल्याच्या बरोबर आहे। त्याचं कारण आहे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं का ही ओसाडगावची पाटीलकी खरं आहे ते। आणि का पाटीलकी वाटते, सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट किती, गृहनिर्माण खात्याचं बजेट किती, इतर सगळ्या खात्यांचे बजेट किती, आणि शेतकऱ्याच्या खात्याचं बजेट आहे फक्त 9,000 कोटीचं। या तुलनेमध्ये ही ओसाडगावची पाटीलकी नाहीये का? म्हणून म्हणतो भांडवली गुंतवणूक तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्ही MREGS मधला आमचा खर्च द्या, मग त्या कांदा, द्राक्ष, ऊस, कपास, चणा सगळ्याच पिकांना त्यामध्ये धरा आणि त्यामध्ये शेतकऱ्याला ती सुरक्षिततेची भावना सगळ्यात महत्वाची असलेली ही मागणी पूर्ण करावी। याच्यासाठी अशा 17 मागण्या आहेत। मग त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, त्यामध्ये असलेल्या सगळ्याच बारीक बारीक घटकांच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या याच्यासाठी रायगडापासून हा प्रवास चालू झाला आणि परवा चिलगव्हाणला तो त्या ठिकाणी पहिला टप्पा संपला आणि मग हा चक्का जाम आंदोलन हा त्यातला होता। चक्का जाम आमचा कधीही मनसुबा नसतो, पण ऐकतच नाही तुम्ही दिलेला, आम्ही तुमच्याकडे मागितलंय, तुम्ही जे सांगितलं ते कर्जमुक्तीचं, त्यानंतर भावांतर योजना नाही राबवू शकत ना तर आमचं कापणी लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी MREGS मध्ये धरा आणि त्यानंतर या सगळ्या 17 मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा हा अट्टास आहे। हा आम्ही शांत बसणार नाही, आम्ही बच्चू कडू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत। आम्ही शेतकरी म्हणून लढतोय, आमच्यासाठी पार्टी महत्वाची नाही, आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही, नेता महत्वाचा नाही, शेती आणि माती हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत। दुसरी गोष्ट अशी
शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलेल्या विजय घाडगे पाटलांना जी जबरदस्त मारहाण झाली तो सुद्धा राग या चक्काजाम आंदोलनात। तो विजय घाडगे पाटील आहे, ते विजय घाडगे पाटील आहे, एकेरी दुहेरी कोणी असू दे, पण ते शेतकरी आहेत हे लक्षात असू द्या। संबंध आदेश आमचं पुढचं पाऊल असं आहे का या जर मागण्या मान्य नाही केल्या तर अजून 2 टप्प्यात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।